नवीन पद्धतीच्या कुरडया की ज्यामध्ये गाठी जर झाल्या तर काय करायचं. तो कुरडयाचा घाट घेताना जर त्यामध्ये गाठी जर तयार झाल्या तर अजिबात घाबरू नका. आपल्याला काही ना काहीतरी त्याच्यातनं मार्ग निघतोच. तर माझ्याकडनं पण असंच झालं होतं. तर शेवटी आम्ही काय केलं, 2 सोरे उपलब्ध केले आणि तुम्ही बघू शकतात. एक सोऱ्यामध्ये पहिले आम्ही चिक टाकून घेतला आणि चिक टाकल्यानंतर तो चिक पूर्णपणे त्या सोऱ्यातनं काढून घेतला आणि काढून घेतल्यानंतर तो डिशमध्ये काढून घेऊन दुसऱ्या सोऱ्यामध्ये भरायचा आणि दुसऱ्या सोऱ्यामधनं तो टाकल्यानंतर मग त्याची कुरडई बनवा. बघा किती छान सुंदर अशी कुरडई येते. काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण आपला चिक हा शिजलेला असतो, सर्व काही व्यवस्थित असतो. पण कधी कधी होतं माणसाकडनं चुकतं थोडंफार, कशा ना कशामुळे तरी जास्त घाट होता, त्यामुळे त्याच्यामध्ये थोड्या गाठी पडलेल्या होत्या. तर मग आम्ही ह्या पद्धतीमध्ये केलं, पण खूप छान अशा कुरडया झाल्या, काहीच प्रॉब्लेम आला नाही. आणि चिकामध्ये जर कोणाच्या असं जर झालंच तर अजिबातही नाराज व्हायचं नाही. तर ही पद्धत नक्कीच वापरा, तुम्हाला नक्कीच आवडेल ही पद्धत. त्यातनं गाठी पण पूर्ण निघून जातात आणि सुंदर अशा कुरडया तयार होतात. आणि ह्या बघा, त्या कुरडया ना त्याच्यामध्ये गाठ आहे ना काहीच आहे. खूप छान अशा कुरडया आल्या आहेत. आम्ही त्या पूर्ण उन्हात वगैरे वाळून घेतल्या. कोणी म्हणणार पण नाही की घाटामध्ये गाठी झालेल्या होत्या व असं. म्हणून आम्ही हा प्रयोग करून बघितलं आणि मला पण असं वाटलं की चला, आपल्या बहिणींकडनं पण असं कधी काही होत असेल तर आपण थोडंसं त्यांच्यासाठी काहीतरी सजेस्ट करूया असं. तर तुम्ही पण नक्कीच करा. मी हे जे करून बघितलं ते बघा, किती सुंदर अशा सफेद एकदम आलेल्या कुरडया आहेत. आम्ही त्या पूर्णपणे एकदम छान अशा वाळवून वगैरे घेतल्या, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा. आणि त्या वाळल्यानंतर आम्ही काढून घेतल्या आणि काढल्यानंतर आम्ही त्या तळून पण बघण्याचा प्रयत्न केला. तर खूप अशा छान झाल्या तळून पण त्या. आणि आता बघा, ह्या अशा तळल्या आम्ही त्या, तर खूप छान अशा फुगल्या पण खूप छान झाल्या. असं म्हणजे मनाला समाधान वाटण्यासारखं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.